नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी डिसेंबर हप्त्यासंदर्भात मोठी माहिती आपण इथं जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा आहे। डिसेंबर हप्ता तारीख पोर्टलवर मेसेज माहिती ही आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला पाहण्यास मिळतील। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊया महत्त्वपूर्ण माहिती। तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना जो डिसेंबरचा हप्ता वाटप होणार आहे, या डिसेंबरच्या हप्त्यामध्ये ज्या लाभार्थ्यांना ऑक्टोबरचे 2,500 आले नव्हते त्या लाभार्थ्यांना ऑक्टोबरचे 2,500 प्लस 50% लाभार्थ्यांना नोव्हेंबरचा हप्ता देखील जमा झालेला नाही। मग त्यामध्ये विधवा महिला असतील किंवा इतर लाभार्थी असतील, दिव्यांग लाभार्थी सोडता इतर लाभार्थी आणि दिव्यांग लाभार्थी यांचाही समावेश आहे। म्हणजेच नोव्हेंबरचे पुन्हा 2,500 आणि डिसेंबरचे 2,500 अशा पद्धतीने 3 हप्ते एकत्र शासनाकडून जमा करण्यासाठी लाभार्थ्यांच्या माध्यमातून मागणी केली जात आहे। डिसेंबरचा हप्ता वाटप खूप उशिरा होत आहे। पहा, डिसेंबरच्या हप्त्यासाठी खूप जास्त मोठ्या प्रमाणात उशीर झालेला आहे। आपल्याला हीच प्रोसेस नोव्हेंबर महिन्यामध्ये देखील पाहण्यास मिळालेली होती। नोव्हेंबर महिन्यामध्ये विशेष म्हणजे पहा, नोव्हेंबरचा जो हप्ता होता तो लाभार्थ्यांना शेवटी 22 तारखेपासून वाटप सुरू झालं होतं आणि त्या अगोदर हप्ता वाटप सुरू होण्याअगोदर इथे पाहू शकता अशा पद्धतीचा एक शासन निर्णय 11 नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आलेला होता। विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून 11 नोव्हेंबर 2025 रोजी या ठिकाणी एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला होता। शासन निर्णय 11 तारखेला आला आणि त्यानंतर मग किती तारखेला? पहिली तारीख पोर्टलवर आली 18 तारीख। आता नोव्हेंबरचा हप्ता वाटप तारीख पाहण्यापूर्वी आपण ही माहिती जाणून घेणं गरजेचं आहे। तर नोव्हेंबरचा हप्ता 11 तारखेला शासन निर्णय आला, त्यानंतर 18 तारखेपासून पोर्टलवरती मेसेज आला की पोर्टलवरती 18 तारखेला म्हणजे लाभ वितरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे। त्यामुळे पोर्टल जे आहे ते बंद राहणार आहे। पुन्हा शासनाकडून या निर्णयामध्ये बदल करण्यात आला आणि 19 तारीख देण्यात आली। आता 19 तारखेला देखील पैसे जमा झाले नाहीत। 19 तारीख पुन्हा चेंज झाली। तारीख पे तारीख म्हणतात ना, ती प्रोसेस नोव्हेंबरमध्ये आपल्याला पाहण्यास मिळाली आहे आणि 19 तारीख बदलून पुन्हा 20 तारीख देण्यात आली। 20 तारखेला काही लाभार्थ्यांना पैसे आले आणि त्यानंतर मग पहा 21-22 पर्यंत जे उर्वरित लाभार्थी होते, 50% मधलेच लाभार्थी, त्याच लाभार्थ्यांना हे पैसे जे आहेत ते जमा झाले। पण इथं नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो 50% लाभार्थ्यांना मिळालेला नाही। मग त्यामध्ये विधवा महिला, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी आणि दिव्यांग यांचाही समावेश आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे। आता या सर्व गोष्टीचा आणि डिसेंबरच्या हप्त्याचा काय संबंध? डिसेंबरच्या हप्त्याची तारीख आपण जाणून घेणं गरजेचं आहे। ही माहिती काय आपल्यासाठी महत्त्वाची नाही असं तुमच्या मनामध्ये निर्माण झाला असेल प्रश्न, परंतु पहा, अगोदर तुम्हाला नोव्हेंबरची सर्व प्रोसेस का सांगितली आहे मी? तुम्हाला माहीत असेल, शासन निर्णय येणं, कोणत्याही महिन्याचा हप्ता वितरण होण्यापूर्वी सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून एक शासन निर्णय निर्गमित होणं गरजेचं असतं। ज्या शासन निर्णयामध्ये एक ठराविक रक्कम राज्य सरकारकडून लाभ वितरणासाठी मंजूर केली जाते आणि त्यानंतर मग ही प्रोसेस सुरू होते, पोर्टलवर मेसेज येतो। आज 20 तारीख उलटलेली आहे, तरी पण सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून जो डिसेंबरचा हप्ता आहे, या डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित झालेला नाही। होय, शासन निर्णय निर्गमित झालेला नाही। आपल्याला प्रोसेस पाहण्यास मिळाली ती म्हणजे इथं पहा, काही दिवसापूर्वी अधिवेशन होतं। अधिवेशनामध्ये वेगवेगळ्या घोषणा केल्या। मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की 1 तारखेला लाभार्थ्यांना पैसे जमा केले जातील, कुणाचंही पेन्शन थांबवलं जाणार नाही, हे त्यांचं वाक्य आहे। मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातूनही दाखवलं होतं, तुम्ही इतर ठिकाणीही पाहिलं असेल। मग 1 तारीख नेमकी कोणती? डिसेंबरचा हप्ता
1 जानेवारीला आता जमा होणार का काय, हा लाभार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आलेला आहे. पण डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार ही माहिती इथं आपण पाहत आहोत. तर डिसेंबरचा हप्ता डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये, म्हणजेच आपल्याला आता आज सुट्टी आहे पहा, शनिवार रविवार सुट्टी असल्या कारणाने सोमवारपासून ही प्रोसेस सुरू होण्यास म्हणजे इथं पहा, सोमवारपासून ही जी प्रोसेस आहे ती सुरू होण्याची शक्यता आहे. कारण आता निवडणुकाचं वातावरण जे आहे ते थंड झालेलं आहे, शांत झालेलं आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो. निवडणुका झालेल्या आहेत आणि शासन निर्णय निर्गमित होण्यासाठी आता कुठलाच अडचण जी आहे ती असणार नाही, अडसर जो आहे तो असणार नाही. त्यामुळे सोमवारपासून शासन निर्णय यायला हरकत नाही. सोमवारी शासन निर्णय निर्गमित व्हायला पाहिजे, जाहीर व्हायला पाहिजे आणि त्यानंतर मग 1-2-3 दिवसामध्ये पोर्टलवरती ऑफिशियल मेसेज आपल्याला पाहण्यास मिळेल. ही सर्व प्रोसेस खूप किचकट आहे. डिसेंबरचा हप्ता जानेवारीमध्ये मिळतो की काय, हा लाभार्थ्यांना प्रश्न पडणं शक्यच आहे. परंतु शक्यतो सरकारने काय करायला पाहिजे, आता तुम्ही पाहत आहात की डिसेंबरचा हप्ता मंथ एंडिंगला म्हणजे 30 डिसेंबरपर्यंत मिळेल अशी शक्यता आहे. आणि पुढचा जो हप्ता आहे तो जानेवारीचा हप्ता 5 तारखेला येणं अपेक्षित आहे. परंतु मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे की 1 तारखेला हप्ता येणार. मग जर ही प्रोसेस मुख्यमंत्री साहेबांनी सुरू केली असेल 1 तारखेला लाभार्थ्यांना हप्ता येणं, तर जानेवारीचा आणि डिसेंबरचा हप्ता नक्कीच एकत्र जमा केला पाहिजे. कारण लाभार्थ्यांना जे तुम्ही पेन्शन देता ते आधीच खूप कमी आहे आणि त्यातही ते पेन्शन तुम्ही वेळेवर देत नाही. बऱ्याच लाभार्थ्यांना, निराधार लाभार्थ्यांपैकी असे काही लाभार्थी आहेत ज्यांना या योजनेच्या माध्यमातून त्यांचा दवाखान्याचा खर्च जो आहे तो भागवावा लागतो आणि डेलीच्या ज्या गोळ्या असतात त्या संपल्यामुळे नक्कीच त्यांना खूप त्रास जो आहे तो सहन करावा लागतो. बरेच लाभार्थी कमेंट देखील करतात की आमचं औषध संपलेलं आहे, आमच्या गोळ्या संपलेल्या आहेत. तर लाभार्थ्यांच्या या सर्व अडचणी सरकारने समजून घेऊन डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र जमा केला पाहिजे. नक्कीच ही मागणी लाभार्थ्याकडून केली जात आहे. डिसेंबरच्या हप्त्याची तारीख पोर्टलवरती आणखीन जाहीर झालेली नाही. तुम्हाला माहीत आहे पोर्टलवरती तारीख जाहीर होण्यासाठी काय गरजेचं आहे, तर GR येणं गरजेचं आहे, शासन निर्णय येणं गरजेचं आहे. शासन निर्णय आल्याशिवाय कोणतीच तारीख येणार नाही. हा मुद्दा नीट डोक्यामध्ये फिट करा. शासन निर्णय येईल, निधी मंजूर होईल आणि त्यानंतर मग तारीख पडेल, तिथून पुढं पैसे वाटपाला सुरुवात होईल. या महिन्यामध्ये ज्या लाभार्थ्यांना ऑक्टोबरपासून वाढीव पेन्शन मिळालेलं नाही किंवा जे रेग्युलरचे लाभार्थी आहेत दिव्यांग सोडता त्या लाभार्थ्यांनासुद्धा ज्यांचं अनुदान वेळेवर जमा झालेलं नाही, ऑक्टोबर असेल त्या अगोदरचं असेल, हे कधी जमा होणार, तर हे शासन निर्णय आल्याच्या नंतर आपल्याला कळेल की या महिन्यामध्ये हे जमा होईल की नाही डिसेंबरमध्ये. कारण शासन निर्णयामध्ये जो निधी देण्यात येतो त्यावरून हे एक अंदाज सांगता येतो की पहा लाभार्थ्यांना या महिन्यामध्ये चालूच हप्ता मिळणार आहे का मागचे थकीत हप्ते देखील मिळणार आहे. तर ही सर्व माहिती मिळण्यासाठी काय गरजेचं आहे, तारीख येण्यासाठी काय गरजेचं आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे शासन निर्णय अगोदर यायला पाहिजे. शासन निर्णय आल्याच्यानंतर तारीख येईल, त्यानंतर पोर्टलवरती वितरण सुरू होईल आणि ही प्रोसेस सुरू झाल्याच्या नंतर आपणही तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही.